नमस्कार. आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी का प्रयत्न करावा याबाबत सविस्तर विवेचन आपण करणार आहोत. तर मी डॉक्टर राजेंद्र शंभरकर तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि अभ्यासक्रम याबाबत आपण आता बोलणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ जवाहर नवोदय विद्यालय की ज्याला JNV असं म्हणतात. आपल्या देशामध्ये देशभरात 653 शाळा आहेत जवाहर नवोदय विद्यालयाच्या आणि या शाळेमध्ये वर्ग 6 ते वर्ग 12 पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. शाळेचं मीडियम इंग्लिश आहे आणि या शाळेचा बोर्ड आहे CBSE बोर्ड. या शाळा आहेत कुठं तर देशभरात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ह्या शाळा आहेत आणि ह्या ज्या शाळा आहेत त्या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून चालवल्या जातात. या ठिकाणी जो काही टीचर स्टाफ आणि इतर जो स्टाफ असतो तो देशभरातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडला जातो. जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रॅज्युएट आणि BEd आहेत ते विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात. म्हणजे या शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी खूप साऱ्या वॅकन्सीज निघतात. तर आपल्या देशामध्ये जवाहर नवोदय विद्यालय ह्या शाळा केंद्र सरकारनं सुरू केल्या होत्या 1985 आणि पहिली शाळा सुरू झाली होती अमरावतीमध्ये. तर हे झालं जवाहर नवोदय विद्यालयाच्या बाबत थोडक्यात माहिती. तर या शाळेमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत विद्यार्थ्यांसाठी ते थोडक्यात पाहू आपण. पहिली गोष्ट या फ्री रेसिडेन्शियल स्कूल आहेत म्हणजे मोफत निवासी शाळा आहेत. या शाळेमध्ये शाळा आणि हॉस्टेल दोन्ही मुलांना विनामूल्य मिळतं. या शाळेमध्ये खूप साऱ्या स्पोर्टच्या फॅसिलिटी पण आहेत म्हणजे मोठे मोठे क्रीडांगण आहे आणि खूप सारे खेळाचे प्रकार या ठिकाणी आहेत. खेळण्यासाठी किंवा ते शिकवण्यासाठी स्पेशल टीचर पण या ठिकाणी अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांना लागणारे सगळे बुक्स, नोटबुक्स, बॅग, एकूणच शाळेसाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये या ठिकाणी उपलब्ध होतं. सोबतच या शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम्स आहेत आणि वेल क्वालिफाईड टीचर आहेत. सोबतच मुलांना मायग्रेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळतो म्हणजे एका राज्यातून विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात पण शिक्षणासाठी पाठवलं जातं. आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ही एक अशी गोष्ट आहे की ज्याशिवाय या दुनियेमध्ये आपण टिकू शकत नाही. ही अशी शाळा आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ शकतं कारण मुलं कुटुंबाच्या दूर राहतात, स्वतःचे कामं स्वतः करतात, एक प्रकारचे डिसिप्लिन त्यांच्याकडे येतं आणि घरचे जे अवास्तव लाड आहे ज्याचा वाईट परिणाम होतो त्यापासूनही आपण मुलांना वाचवू शकतो. आणि या दुनियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसे आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे, संकटांना कसं सामोरे जायचं आहे, अनवळखी ठिकाणी कसं राहायचं आहे, अशा प्रकारे एकूणच त्याच्या त्या व्यक्तिमत्वावर खूप चांगला परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेचे जे सिलेबस आहे ते CBSEचं आहे आणि जे बुक्स आहे ते NCERTचे आहे जे आपल्या देशातील अकॅडमिकमधलं सगळ्यात चांगले बुक समजले जातात NCERT. आणि देशात ज्या काही एंट्रन्स एक्झाम आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात तो जो सिलेबस असतो तो NCERTचाच असतो. म्हणजेच या ठिकाणी चांगलं एक बोर्ड आणि चांगल्या ठिकाणचे बुक्स विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांना शूज, साबण, टूथपेस्ट, बूट पॉलिश,
हेअर ऑइल, युनिफॉर्म, त्यानंतर स्पोर्टचे युनिफॉर्म, सगळ्या गोष्टी आणि अत्यंत चांगल्या दर्जाच्या सगळ्या वस्तू विद्यार्थ्यांना मोफत या ठिकाणी मिळतात. सोबतच लायब्ररीची व्यवस्था पण या ठिकाणी आहे. चांगल्या लॅबोरेटरीज आहेत, चांगल्या कम्प्युटर लॅब्स आहेत, रीडिंग रूम्स आहेत, मेस आहे, हाऊसेस आहे, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुलांना अवेलेबल आहेत. तर या शाळेमध्ये ॲडमिशन कोणकोणत्या वर्गासाठी उपलब्ध असतात ते आपण पाहू. वर्ग 6 साठी ॲडमिशन दिली जातो, वर्ग 9 साठी ॲडमिशन मिळते आणि वर्ग 11वी साठी पण या ठिकाणी ॲडमिशन मिळते. आता ॲडमिशन मिळतात कशा? 6वीच्या ॲडमिशनसाठी मुलं 5वीत असताना परीक्षा देणार, प्रवेश परीक्षा. वर्ग 9च्या प्रवेशासाठी मुलं ज्या वर्षी 8वीत असतात तेव्हा परीक्षा देणार आणि वर्ग 11वीच्या प्रवेशासाठी परीक्षा देण्याची गरज नसते. बोर्डाच्या परीक्षेत जे मार्क्स मिळतात आणि त्यानुसार हायेस्ट मार्क्सवाल्यांना वर्ग 11वीमध्ये थेट प्रवेश मिळतो. वर्षातून एक वेळा ह्या एंट्रन्स एक्झाम होतात. डिस्ट्रिक्ट वाईज सिलेक्शन लिस्ट लागते आणि त्या जिल्ह्यातून 40 मुलं आणि 40 मुलींचं या ठिकाणी सिलेक्शन होतं. ह्या शाळा म्हणजे को एज्युकेशन असतं, म्हणजे मुलं आणि मुली एकत्र शिकतात, पण त्यांचे हॉस्टेल्स आणि त्यांचे हाऊसेस वेगवेगळे असतात. तर या परीक्षेला बसणार कोण? जे विद्यार्थी 5वीत आहेत ते 6वीसाठी परीक्षा देणार आणि जे मुलं 8वीत आहेत ते 9वीसाठी परीक्षा देणार आणि 11वीसाठी परीक्षा देण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे या शाळेच्या ॲडमिशनची प्रोसेस आहे. त्यानंतर आपण पाहू की या परीक्षेला विद्यार्थ्यांनी का बसावं किंवा आपण विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी का बसवावं. त्याचा नंबर लागेल की नाही हा नंतरचा भाग, किंवा नंबर लागल्यावरही त्याला पाठवायचं की नाही हा पण नंतरचा भाग. हे सगळं सोडलं तरी या परीक्षेला विद्यार्थ्यांना का बसवावं आणि या परीक्षेची तयारी कशासाठी करावी, त्याचा आपल्याला काय फायदा होईल, त्यावर आपण थोडंसं आता बोलू. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी शाळेचा खर्च वाढतो आहे. प्रायव्हेट शाळा आहेत, फी वाढते, युनिफॉर्म, इतर सगळा खर्च वाढतो, पण त्या खर्चाच्या मानानं एक दर्जेदार शिक्षण, CBSEचं शिक्षण आपल्याला या ठिकाणी उपलब्ध नसते. आणि म्हणून असं एक चांगलं शिक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण नक्कीच मुलांना या परीक्षेसाठी प्रोत्साहित करावं. दुसरी गोष्ट, नंबर लागेल नाही लागेल किंवा पाठवायचं नाही पाठवायचं हा भाग नंतरचा आहे, आपण आधीच बोललो. पण या परीक्षेला जेव्हा आपण मुलांना बसवणार आहोत, त्यांची जी तयारी आपण करून घेणार आहोत, त्यामुळं त्यांना स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षेबाबतचा सराव होईल की जो त्याला लाईफमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण सध्या देशात प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेशिवाय काहीच दुसरं शक्य होऊ शकत नाही. कोणत्याही प्रवेश असो, मेडिकल, इंजिनिअरिंग, प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि कोणतीही नोकरी असो, सरकारची छोटी मोठी, त्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. म्हणजेच हा जो काळ आहे हा स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षेचा आहे आणि म्हणून मुलांना सराव होण्यासाठी ही परीक्षा देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला अशा प्रकारच्या परीक्षेबाबतची अजिबात भीती वाटणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा या परीक्षेचा तो अभ्यास करेल तेव्हा त्याची खूप चांगली तयारी होईल, त्याचा एक बेस चांगला होईल आणि तो जो बेस आहे तो त्याच्या फ्युचरमध्ये खूप उपयोगी होईल. ही जी एक्झाम आहे मुलांना फक्त एक वेळा देता येते 5वीत असताना आणि नंतर 8वीचे विद्यार्थी देणार. म्हणजे एका मुलाला 5वीत असताना फक्त ही परीक्षा एक वेळा देता येतं. पुन्हा त्याला आपण 5वीतच रिपीट केलं तरीही त्याला ही परीक्षा देता येत नाही. तर ही एकमेव संधी आहे मुलांना अशा प्रकारची परीक्षा देण्याची. जेव्हा मुलं या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करतात तेव्हा तो अभ्यास त्याला स्कॉलरशिप परीक्षा आणि सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठीही उपयोगी पडतो.
त्यानंतर एक स्ट्रॉंग त्याचं फाउंडेशन तयार होतं, कारण हा सिलेबस थोडासा टफ असतो आणि या ठिकाणी जेव्हा तो वर्षभर या परीक्षेचा अभ्यास करेल तेव्हा नक्कीच त्याला येणाऱ्या पुढच्या सगळ्या क्लासमध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो. तर अशा प्रकारे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण मुलांना या परीक्षेसाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ही जी प्रवेश परीक्षा आहे जवाहर नवोदय विद्यालयाची, या परीक्षेचं पॅटर्न काय आहे. तर MCQ क्वेश्चन परीक्षा असते, म्हणजे बहुपर्यायी 4 ऑप्शन्स दिलेले असते, त्यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. यामध्ये पहिला भाग असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, 40 प्रश्न असतात एकूण 50 मार्कासाठी. दुसरा भाग असतो अरिथमॅटिक, म्हणजे गणिताचा भाग असतो, 20 प्रश्न असतात 25 मार्क. हे गणित अत्यंत टफ असते, प्रॉफिट लॉस, LCM, स्पीड, त्यानंतर ग्राफ, आलेख वगैरे खूप सारे फ्रॅक्शन्स वगैरे असतात. आणि एक वेळा जर नवोदयचं मॅथमॅटिक्स विद्यार्थ्याला जमलं तर त्याला त्याच्या जीवनात कोणत्याच क्लासच्या मॅथमॅटिक्समध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. एवढे जबरदस्त तयारी या परीक्षेच्या सरावानं होऊ शकतो. तिसरा भाग असतो या पेपरमध्ये, तो म्हणजे लँग्वेज, भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणती भाषा आपल्याला सिलेक्ट करता येतं. यावर्षीपासून मराठी किंवा कोणत्याही भाषेचं ग्रॅमर पण या परीक्षेमध्ये आता त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. काही पॅसेज असतात, एकूण 20 प्रश्न असणार आणि 25 मार्क त्यावर असणार. एकूण 80 क्वेश्चन या पेपरमध्ये असणार आणि 100 मार्काची परीक्षा असणार. ही परीक्षा विद्यार्थी मराठीमधून देऊ शकतात, हिंदीमधून देऊ शकतात आणि इंग्लिशमधून देऊ शकतात, उर्दूमधून देऊ शकतात, कोणत्याही भाषेमध्ये. मराठी माध्यमाचा विद्यार्थी मराठीमधून परीक्षा देईल किंवा हिंदीमधून, इंग्लिशमधून, किंवा इंग्लिश माध्यमाचा कमी इंग्लिश माध्यमाचा विद्यार्थी हे मराठीतून परीक्षा देऊ शकतो. पण तशा प्रकारचा उल्लेख आपल्याला फॉर्म भरताना करावा लागतो, त्यानंतर त्याला चेंज करता येणार नाही. जरुरी नाही सेमी इंग्लिशवाले किंवा इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा इंग्लिशमध्येच दिली पाहिजे, अजिबात नाही. मराठीतही देऊ शकतात. विद्यार्थ्यांना ज्या भाषेतून ही परीक्षा सोपी वाटेल त्या भाषेतून ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल. त्यानंतरचा भाग येतो की यावर्षी या परीक्षेचं शेड्यूल काय आहे. तर 16 सप्टेंबर 2024 16 सप्टेंबर 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार आहे शनिवार 18 जानेवारी 2025 ला. तर हे आहे शेड्यूल या वर्षीचं या परीक्षेचं. तर फॉर्म भरण्यासाठी काय लागतं, शाळेचं एक सर्टिफिकेट लागतं, त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं, विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थी आणि पालकांची सही, प्रिन्सिपलची सही शिक्के आणि ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर अशा प्रकारे ही परीक्षा, ही शाळा, ही सगळी माहिती याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या क्लासमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या क्लासमधून झालेलं आहे आणि काही विद्यार्थी सैनिक स्कूलमध्ये पण सिलेक्ट झालेले आहेत. एकूणच करिअर गायडन्स आणि विद्यार्थ्यांनी कोणते अभ्यासक्रम निवडावेत, कशाची सध्या डिमांड आहे आणि इतर सगळ्या क्लास बाबतचे सगळं मार्गदर्शन आपल्या इकडं उपलब्ध आहे. तुम्ही आपल्या या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला पण पाहू शकता. त्या ठिकाणी खूप सारे अकॅडमिक व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध आहेत आणि ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर नक्कीच या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घ्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे आपण यामध्ये चर्चा केली जवाहर नवोदय विद्यालय आणि त्याबाबतची सगळी माहिती आपण या ठिकाणी मिळवली. आणि म्हणून जे विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या घरचे छोटे विद्यार्थी आहेत त्यांना या परीक्षेबाबत मार्गदर्शन करावं आणि त्यांना प्रेरित करावं. आईवडिलांना पण
अशा प्रकारची विनंती की त्यांनी पण मुलांना या परीक्षेसाठी प्रोत्साहित करावं आणि शिक्षकांनी सुद्धा मुलांना या परीक्षेसाठी प्रोत्साहित करावं. जवाहर नवोदय विद्यालय आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये नातलगांमध्ये शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. थँक्यू.